राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही लाईक केलेलं आहे आणि घडी परत फाडक्यावर आलेला आहे। आज आता रोज आपण स्टोऱ्या बघतोच, पण जरा गादेवरचा विषय थोडा व्यवस्थितपणे हाताळायचा आहे आपल्याला। आणि नुसता फिजिकलचा विषय नाही, मेंटली पण लक्षात घ्या। मानसिकता काय कशी तयार होते एखाद्या गुन्ह्यापर्यंत जाण्याची। आणि तस थोडं आज अशी सवड द्या की बा थोडं मोठं झालं तरी हरकत नाही, असं थोडं काय होतं ते फक्त आपल्या ग्रामीण भाषेला सांभाळून घ्या, एवढं माझं म्हणणं आहे। कोल्हापूर आता हा जिल्हा आपला अशा ठिकाणी आहे की पलीकड आपला सख्खा भाऊ आहे। हा, सख्खा भाऊ म्हणजे काय कळतं का तुम्हाला? हा, बेळगाव आपला सख्खा भाऊ ध्यानात ठेवा। पण आता ती आपला राहिलाय भाऊ तिकडं, असा विषय। सोन्यासारखी माणसं आजही कानडी लोक जाणून बजून असं अवहेलना करतात। अवहेलना म्हणजे किंमत नाही त्याला। हा, त्यांच्यातलं शिष्टाचार चालतो। आपला माणूस हे क्या हट जा, असा आहे थोडा प्रकार। किती बी आपला मोठा माणूस असला बारीक असला परिस्थितीने, ही किंमत आहे मराठी माणसाला तिथं, कारण त्यांना माहिती की महाराष्ट्रीयन आहेत। म्हणजे त्यांना सुद्धा मान्य आहे, पण आता ती कधी येईल? आता हिथलचं राज्य करताना इथलचं जे फाना हिथंच असक्षम येते, म्हणजे काय म्हणते त्याला, लायक नाहीत, थोडक्यात नालायक आहेत कायदा सुव्यवस्था सांभाळायला। त्यांना घेऊन काय करणार आज, असा विषय जाऊन ते तो विषय लेगन आहे। मेन मुद्द्याला तुम्हाला आज स्टोरीवर सांगतो तुम्हाला, विषय थोडा समजून घ्यायचा प्रयत्न करा। कोल्हापूर चंदनगड तालुका आणि तिलारी नावाचा घाट या ठिकाणी घडलेली घटना। पण घटनेचा जो बेस आहे, घटनेचा जो पाय आहे, घटनेचे जे पात्र आहेत, माणसं आहेत, ही कर्नाटकमधली। कारण चिकटून आहे बघायला, लगेच कर्नाटक चालू होतं पलीकडं। आपल्या बाळमामाला जातो ना आपण, कोल्हापूरहून बाळमामाकडे थोडे 40 किलोमीटर आत जावं लागतं। तिथून थोडे 30-40 किलोमीटर गेले की दुसरं राज्य चालू होतं डायरेक्ट, असं म्हणजे बाँड्रीवरचा भाग आपला। ह्या कर्नाटकमध्ये बसवराज, बेळगाव जिल्ह्यात बसवराज नावाचा शिक्षक आहे, प्राथमिक शिक्षक आहे। बसवराज समाज दोन पात्र समजून सांगतो, मग तुमच्या फिट डोक्यात बसणार काय विषय। बसवराज आणि 2 नंबरला आहे गंगा। गंगीले खतरनाक हरकत बरं का। हा, बसवराजचा विषय असा आहे, शिक्षक पेशाने प्राथमिक शाळेचा शिक्षक। जनगण मन आधी नायक जे येते शिक्षक म्हणजे लहानपण आठवतं, जुने बघा। आता दप्तराचा पोरांचं कधी लहान मुलं आपल्या घरात असते किंवा शेजारच्याने जरी पुस्तकं आणली किंवा काय आणलं ना, तर ते एखादं पुस्तक घ्या आणि त्याचा वास घ्या त्या पुस्तकाचा, तुम्हाला बालपण आठवल्याशिवाय करणार नाही, राहणार नाही। इतकं आपलं दिवस आठवतात पहिलं। हे मेंदूचं कनेक्शन कसं असतं बघा। ह्युमन सायकोलॉजीमध्ये प्रत्येक विषयाचा अगदी त्याच्यात त्यांनी PhD केली, त्यांना म्हणजे माझं नाही, मी 10वी नापाशी, ज्यांनी केली त्यांना सगळा विषय कळतो की जुन्या काही घटना जर परत आपल्या मेंदूच्या पटलावर आणायच्या असतील तर ती गंध सुद्धा किती काम करतो। हा, एखादी सोन्यासारखी बायको सोडून परस्त्रीच्या नादी लागतो, म्हणजे तिने त्याचं डोकं त्याच्या नाकासकट काखेत दाबलेलं असतं। त्या काखेतल्या घामाचा गंध त्याला पूर्णपणे त्याच्या मेंदूची बांधी, आणि बायको बोंबाल तिथं ठाणा ठाणा, भया मी असून ती माझ्यात काय कमी आहे, हे कमी जाणून घेतलं पाहिजे। मी जवळ जिथे ना त्यावर बराच क्राईम कमी होईल असं मला वाटतंय। पण कलियुग इतकं चकाळले बोकाळले की हा दोन्ही बाबा, ते गडी बिन बाय बिन फार तुम्हाला सांगतो लाबरूला सोडून दिली सगळं। आता लय अवघड झाले, बघू आता काय होतंय। आता हा जो बसवराजे शिक्षक, हा थोडा फॅन्टसीवाला माणूस, प्रत्येकाची फॅन्टसी वेगळी असते। फॅन्टसीवाला माणूस आणि त्याच्या त्या ओव्हर फॅन्टसीमुळं म्हणा किंवा त्याच्या अतिसंशयी स्वभावामुळं अनेक फॅक्टर असतात पुरुषाच्या स्वभावाला। काही तर म्हणजे एक महिला तर मला असं सांगत होती की बाहेर जरी जायचं म्हणलं तर त्याला तास 2 तास ते शक्य जातच नाही, पुढं दुकान आहे मागं घर आहे। पण जरी जायचं म्हणलं कुलप लावून जातो घराला घेऊन, तर तो बायको लोकाखाली जाईल म्हणून, अशी पद्धत आहे का? आणि महिला तर अत्यंत स्वामींची बघते, म्हणजे अशा सुद्धा अवलादी महाराष्ट्रात आहेत, ध्यानात ठेवा। रडत्यात तो बाया डसा, काय करावं यांना, ह्यांच्या नवऱ्यांना असे कुलूप लावून। मग
बाथरूमला जाऊ शकतं, काय काय करायचं त्या स्त्रीने. अशी सुद्धा लोक आहेत, ध्यानात ठेवा. पण ती गब असते, कारण का त्याच्या ह्या बडव्यापेक्षा लेकरांचं तिला आई शेवटी काय करणार, असा विषय. हा जो बसवराज आहे त्याच्या काही फॅन्टसीमुळं किंवा त्याच्या स्वभावामुळं किंवा काय असेल त्याच्यामुळं अनेक कारणां शकतात. याची बायको याला 2 वर्षातच सोडून गेली निघून. हा शिक्षक 60-70 हजार 80 हजार पगार, ह्याला घरी प्रॉपर्टी नाही, काय नाही, शिकून कष्ट करून मोठा झालेला. ह्याला सगळ्यात जास्त काळजी कशाची होती माहिती आहे का, स्वतःच्या नोकरी टिकवण्याची. ध्यानात ठेवा, नोकरीला धक्का नाही. का तर आता आपण सुद्धा बघा, शेतकरी माणसं आहात, पहिले बी भिकारी होतो, आता बी भिकारी आहे. का भिकारी ठेवलं गेलंय आपल्याला. हा, आपल्याला पिकवलेल्या मालाचं वस्तू किंमत ठरवायची ही नाही आपल्याला. हा, म्हणजे असंही भिकार ठेवलं गेलं. आता हा जो शिक्षक आहे, शिक्षकाचा पगार ह्याच्या डोक्यात एकच, आपल्याला सपोर्ट नाही, काय नाही, काय नाही, काही झालं तरी नोकरी टिकली पाहिजे. ही नोकरी टिकली तर आपल्या पुढच्या पिढ्या आपण चांगला पैसा खर्च करून चांगल्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन ह्या जो व्यापार चाललाय शिक्षणाचा, शिक्षण सुद्धा पैसे मिळते, लक्षात घ्या. भरपूर पैसा त्याला भरपूर. आता ही निमन आमदार फिमदार ही लोक बघा, जिल्हा परिषद सदस्य, भऱ्यांच्या डोक्यात असतं आपली मुलं बाहेरच्या राज्यात, बाहेरच्या देशात शिकायला. हा, 40 लाखात 45 लाखात तिकडं डॉक्टर होते, आपल्या इथं 1.5 कोटी लागत आहेत. ही वस्तुस्थिती. कारण ह्या देशावर, भारत देशावर अजूनही एक विशिष्ट सिस्टीम आहे, अशी एक लोक आहेत की ती त्यावेळेस पण राज्य करत होती, आत्ता पण राज्य करतायत. त्यांना अजूनही ते राज्य चालू आहे अविरतपणे. त्यांची साधी मोडस आहे, साधी त्यांची विचारसरणी आहे की दलितांनी फक्त खालकीच काम करावं, आमची गाण साफ करावं, कचरा साफ करावा, त्यांनी वरच्या थळात येऊच नाही, त्यांनी जज बनूच नाही. बघा, शेतकऱ्यांनी फक्त पिकवायचं, मांडायचं, एकाला नाच बघायचं, आपलं कच जात आहे, आपलं कच जात आहे, त्यांनी दुसरं डोकं लावायचं नाही, त्यांनी इंजर व्हायचं नाही. ब्राह्मणांनी फक्त पूजाच करायची, देणगी घ्यायची, दक्षिणा घ्यायची, कुलाचार सांभाळायचा. दलिताने ब्राह्मणावर तिथं कधी जायचं नाही. हे मोडच आहेत काही, ह्या हे सर्वसामान्य लोकांच्या जे पीडित आहेत. आणि ह्याच्यासाठी हे त्या काळी कळलं. तुम्ही खरं तुम्हाला सांगतो, कधीतरी आयुष्यात येऊन ही द्वेष, जाती आमकदम करण्यापेक्षा कधीतरी फक्त गपचिप तुम्हाला लाज आवडत असली तर, हा, लय लोक समाजाची काय स्थिती आहे मला माहिती, कधीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचून बघा तुम्ही. काय म्हणजे ते कुणी देव नव्हते, बाबासाहेब देव नव्हते, देव छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, त्यांना देव मानायचं नाही, ही माणसंच होती. पण यांना येणारा भविष्य काय चाललंय, कसं चाललंय, कुठं अन्याय होतोय हे कळत होतं. ही एक दैव वेगळे, ती एक म्हणजे वैश्विक ऊर्जा म्हणा, देव नका म्हणू तुम्ही, त्यांनी ही व्यक्तींच्या ते घातलं होतं डोक्यात विचार. हा, त्यामुळे तुम्ही कधी म्हणतो ही माणसं 200-200 वर्ष जगायला पाहिजे होती. हा, पण त्यांना सुद्धा सिस्टीमने बाबासाहेब आंबेडकरला 2 वेळा निवडणुकीत, आपण ज्याला म्हणतो ना ही लोकशाही आमकदम, ह्याच्यात ताणून बुजून पराभूत केलं. लक्षात घ्या, समाजावर स्वतःचा पगडा कसा ठेवायचा, समाज आपल्या बाजूला कसा वळवायचा. आणि दुर्दैव असं की यांचे पुतळे बसवण्यावर वाद, यांचा ह्याच्यावर वाद, ही जातीभेद, इथं आपण फेल आहे. लक्षात घ्या, फेल आहे ते. आता जाऊन त्या देवविषयी गण येतो. हा जो बसवराजे शिक्षक, ह्या शिक्षकावर आपण विषय केंद्रित करतो. आता बायको तर गेली बा निघून, जाऊन द्या. ह्याचं आत्ता चालू रनिंग, आत्ताच्या तारखेला वय 33 वर्षाचं. आता 29 वर्षी लग्न झालं, समजा शिक्षण घेऊ का म्हणलं, लग्न उशिराच होतं, ती गेली निघून. 2 वर्ष नांदली, पण 2 वर्षात तिने शरीर सुखाची चटक लावली. हा झाला फिजिकलचा भाग, शरीराचा भाग. लक्षात घ्या, मनाचा भाग. सही मारली की 70,000 तर गप्पा बादा नोटा पाडतात बा, फोकाट पडत नाही, त्याला बी लिहावं लागतंय सगळे. आणि शिक्षकांना सुद्धा लय त्रास आहे. कसं माहिती आहे का, 70,000 मध्ये ते फोकाट नाही देत सरकार त्यांना. त्यांना जे काम दिलेले, हे कामा व्यतिरिक्त 4 पट काम त्यांच्याकडून करून घेतलं जातं. वेगवेगळ्या स्कीमा, सर्वे, ऊन आतानाची. आमच्या इथं सुद्धा सगळ्या राज्याची परिस्थिती, यावर 42 टेम्परेचर होतं ना, तरी शिक्षक काही सर्वेसाठी फिरत होते. शेतकरी लेऊन झाला, सावलीला बसू शकतो लिंबाच्या. हा, व्यापारी त्यांचा वरचा वर्ग सोडून देतात, गोरगरिबाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही.
ते सुद्धा 5 नाही 10 लिटर पाणी पिऊन काम करीत, पण शिक्षक कुणात फिरत होते का सर? त्यांच्याकडून काम करून घेतलं. हा जो बसवराजे ह्याच्या डोक्यात एक खटका फिट होता की आपल्याला आपली नोकरी गमवायची नाही. बायको गेली शरीर सकाळचं टकलाव, त्याचं नोकरी उफारजो, पहिल्यांदा नोकरीवर का. आणि मनात असं होतं की एक गेली तर जाऊन द्या, थोडंसं आपण प्रोसेसमध्ये अडकलेलो आहे, वकिलाला पण पैसे भरल्यात, घटस्फोट तिने मागितला होता, ह्याची दोघांची इच्छा होती, फक्त कायदेशीर प्रोसेस होणं बाकी होतं, ते काही लगेच होत नाही. घटस्फोट झाला की दुसरं लग्न करीन आणि छान संसार करीन, असं करीन तसं, ह्याचे डोकं चाललं होतं आपलं. हे चाललेलं असताना त्यांच्या शाळेमध्ये एक स्त्री काम मागायला आली. अन्न शिजवायचं एक माणूस असतो बघा, ते खिचडी वगैरे, ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ज्या महिलेला, त्या महिलेच्या बरोबर ती आली. मग त्या तांदूळ निवड हे करते. हे जे बसवराज आहेत ह्यांनी ह्या स्त्रीकडे नेत्र कटाक्ष टाकला. हा, पाहता क्षणीच त्या स्त्रीचं रूप याच्या मनात भरलं. आणि असतात काही स्त्रिया तशात, हे पण तुम्हाला सांगतो. त्याला म्हणतात दुहेरी हाड, ग्रामीण भागात दांड म्हणतात, पण दुहेरी हाडाच्या म्हणजे हाईट असते, भरदार शरीर असते, भरदार. अगदी 36-24-36 माप नसलं तरी 42-42 असतं. मध्ये कमी असतं, मध्ये म्हणजे मधला आकडा कमी असतो, पोट कमी असतं. आणि आणि सगळ्यात मध्ये म्हणजे ओरिजिनल फोटो थंबनेल. आता काय करता, हाय ती बरं, कोणाची नजर जाऊ, लक्ष जाऊ, कवा गपकन बघितलं, डोळे एकदम हिंदी चित्रपट सृष्टी त्या रेखासारखे दिसावेत, असं आखीव रेखीव. शिक्षकाचा पत्रा हल्ला नाही, नट हल्ले नाही, कारण तो शाळेत उभा होता आणि नोकरीवर त्याचं सगळ्यात जास्त प्रेम. पण बघितल्याबरोबर वा, काय देवाने रूप बनवले, कुतूहल जागं होतं, काय कोणी कसं आहे कसं आहे बघावा. मग तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. यांनी खडू घेतला, ब क ड, 5 अक्षर काढले पर्यंत. ही 5 अक्षर काढा, तोपर्यंत मी आलोच. दंगा करू नका, नाहीतर चांगला प्रसाद देईन. पहिलं प्राथमिक शाळा तुम्हाला माहिती, पोरांनी केली अ ब काढा सुरुवात. हे आपल्या जिंदगीचं अबकडं लिहिण्यासाठी शिक्षक निघाला बाहेर. तिथं बादशाह जाऊ तिथं आला. पहिली जी कॉन्ट्रॅक्टवाली महिला होती, हा म्हणा ताई आज वेळेवर होईल ना, काय विषय काय होता आतमध्ये, नवीन पाखरू कोणी हिच्या संघ ओळख काढायची. माणसाचं असंच असतं बरं का, हमाम में सम नंगे हे, हा त्यातला प्रकार गेला तिथं. की ती शिक्षकाला बघितलं, आणि शिक्षक म्हणजे ते थोडंसं, शिक्षक हा प्रकार थोडा वेगळा असतो, म्हणजे त्याचं बोलणं असं माझं गाचाळ नसतं, एकदम सुसंस्कृत छान. परत तो म्हणजे त्याची ती व्यक्तिरेखा हीच फार छान असते बघा. गुरुजी म्हणतो आपण त्यांना, म्हणजे कसं की लायनिंगचा शर्ट इस्त्री केलेला, तुमचे पॅन्ट फिक्कट कलरची, अंगभरून कुठलं स्टायलिशपणा नाही, कुठलं गंडधोरण नाहीत, कुठलं काय नाही, गडळ असलं तर असलं, चष्मा असतो कधी, कुठला कट विशिष्ट नाही. एक शिक्षक एक प्रतिमा चांगली असते आणि असावी, असं काय त्यात वाद नाही. चांगला माणूस, समाज घडवणारा माणूस, असं त्याची प्रतिमा. आलं, बघितलं, हिच्याकडे देहान तांदूळ नुसती ही शिजावती, असं करते. त्यांनी नेत्र भरून मन भरून तिला चेकआउट केलं. सॉरी, इंग्रजी कावा कावा येतं माझ्या तोंडात. तिला लाईन मारली बा, चांगली बा, कारण हे उशी घेऊन झोपत होतं, गेलाच नाही तो, बायको गेली निघून. पण प्रथम प्राधान्य नोकरी गेली नाही पाहिजे. आता ती चांगल्या तुमच्या बहिणीत वाटतं मुद्दाम बरं का, बहीण तिला काय करायचे, बहीण आहे का काय बाबा आहे का, तुला काय करायचे, या असंही लोकांचं. मग अशी गंगा, ते त्या संस्कृत नाही, कर्नाटकमध्ये लिंगप्पा, यल्लम्मा, सिद्धप्पा अशा प्रकारचे, आप्पा हा जास्त शब्द. ही गंगाप्पा का काय होतं, पण मी आपलं गंगी म्हणलं, सोपं जातं म्हणायचं. जरा गंगीचं नुसतं नाव काढलं तरी मला दादा कोंडकेची आठवण होती. आता ही बघितलं सगळं, बोलणं चाललं, तिने असं स्माईल केलं, तर ह्याला अजून थोडं बरं वाटलं. आता नट हलायला लागली होती, चाक्या बाकी होत्या फक्त. मग म्हणलं ठीक आहे, म्हणलं काही प्रॉब्लेम आहे का, असेल तर सांगा. म्हणलं कशाचा प्रॉब्लेम, नाही गॅस वगैरे संपला तर सांगा. अहो मग
काय मास्तर काल तर टाकी बरोबर आणली, हो का काल आणली का, हा असं होतं बाई दिसल्यावर कधी कधी, बाई मनात बसल्यावर तर जास्त होतं. गेला पोराने तवर आबाकडे लिहून काढलं होतं, पण मास्तरचं आबाकडे चुकलं होतं मनातलं. दिवसामागून दिवस गेले, हा तिचं जे रूप आहे त्याच्या मनात इतकं घर करून गेलं. मग इच्छा उत्पन्न आली, आता आपलं पुढची स्टेप कधी पाहा, नाही हे महत्वाचं आहे ना. स्त्री योनी हा प्रकारच लोकांना अजून कळला नाही. तुम्हाला सांगतो यांनी फक्त त्यांच्या मनात वेगवेगळी त्याच्यात फॅन्टसी तयार झाल्या, वेगवेगळे आजार तयार झाले. हे आजाराची लिस्ट भारतातल्या डॉक्टरांच्याकडे नाही, हे लय महत्वाचं आहे. सगळे फक्त ऐकून अभ्यासक्रमाचा भाग आहे, ते बी लय डोकं लावित नाहीत. हा त्यांचं कसं आहे बा, हा 4 इंजेक्शन लिहून दिली, 1200 रुपयाची इंजेक्शन असतं बारक, 4 लिहून द्यायची, 2 लावायची, 2 परती काय मांडली, डोक्याला ताण नाही. 2,500 एका सहीवर आहे. तिथं कोणी डोकं लावता कोणी? जे विकसित देश आहेत, इंग्लंड सारखा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, ह्यांच्यात मानसशास्त्र परफेक्ट हे झालंय, म्हणजे कुठलं काय कुठलं. आता मला जे अनेक प्रॉब्लेमला केसेस येत नाही, बरेचसे त्या केसेस त्याची काही औषध सुद्धा इथं उपलब्ध नाहीत. कुठल्या डॉक्टरकडे पाठवा ही मला सुधरत नाही का, त्यांची तेवढी क्षमता पाहिजे डॉक्टरांची, असा विषय. आता इथं काय झालंय, ह्याच्या डोक्यात फिट बसली बाई, याच्या डोक्यात लागलं चाळ. आता शाळेची गांठा वाजवायची टांग 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 टांग, त्याच्याऐवजी याचं घुंगरू वाजायला लागलं बाईमुळं. मग त्यांनी तिची माहिती घेण्यासाठी ती जी पहिली बात शिजवणारी होती तिला बोलावलं. म्हणलं बहीण आहे का कोण काय? हा म्हणली ही गंगा आहे, गेले 6-7 महिने झालं ती नवऱ्याकडे नांदत नाही, ती घरून नवऱ्याला सोडून इथं आलेली. आता जायला म्हणला वा वा वा, देव देतो म्हणजे डोळा गेल्यावर काय म्हणतो आपण त्याला, ती मन ह्याच तर मला काय हंबी रणका तुम्ही रणके रणका सारा जमाना, असं थोडक्यात परत मला. हाडळीला आता काय नवरा नाही आणि खायचाल नाही बायको, त्याला काय. पण नोकर बाबा, नोकरी फर्स्ट, नोकरी महत्वाची आहे. इतका नोकरी जीव होता, बाई तर पाहिजे, बाई तर मिळवायची, पण नोकरी टच नाही. मग बरोबर ठीक आहे असं नाही, आपल्याकडे काम द्या, थोडं काही आर्थिक मदत लागली तर मला सांगा. गेल निघून. आता हे बात शिजवणारे नेमकं तिला गेलं सांगितलं. शिक्षक ते फार चांगले आहेत बरं का मास्तर, आणि ते म्हणले की चांगलं आहे, काळजी नका करू म्हणावा, काय आर्थिक मदत वगैरे लागली, अडचण आली तर मला सांगा. मग बाईच्या बी मन में लड्डू फुटे, ती त्याचे स्वप्न बघायला लागली, ते त्याचे स्वप्न बघायला लागला. आणि कसं असतं मानवी देहाचा एक हे तुम्हाला तर माहितीच. बरोबर ते ज्या दिशेची परिस्थिती तयार होते तुमची, त्या ज्या परिस्थितीत तुम्ही वावरता तिथे अट्रॅक्ट आकर्षित होता, लक्षात घ्या. तिथून काढून एकदम दुसरीकडे टाकलं की तुमच्या मेंटॅलिटीचा भाग असतो हा, की तुम्हाला किती स्वतःची सीमारेषा आखून कशी घ्यायची काय. हा नाही तर याच्या झालेल्यांचे आणि जे गेले त्यांचे फोटो बी नाही राहिले आजकाल, नाही राहिले, काहीच नाही राहिले त्यांचं, वंश गेले, सगळं गेलं. याच्या परत आता डोकंवर काढले, पण दिल्लीमध्ये काढलंय, अजून पुण्यात बुधवारपेठेत आलाय, पण त्याचा असा विस्फोट म्हणजे नवीन लागरलेले म्हणतोय. मला कधी कधी भीती वाटते, ही बाजारात नाही ती पोरे का 16-17ची, त्यांनी नाही ह्याच्या नादी लागावा असल्या, आणि प्रचंड पोरं पुढच्या 5-7 वर्षात मृत्युमुखी पडावं. काय करता सांगता येत नाही. मला कट मला रागाने बघितलं म्हणून सुद्धा कोयतीने वार करणारी पोरं तयार व्हायला लागतात. आता जपून बा. दोघांच्या मनात, ह्या शिक्षकाच्या आणि गंगीच्या मनात तीव्र इच्छा झाली. मग बोलणं चालू झालं. त्याचा तो मधाळा आवाज पाहून ह्याला तर फार गुलगुला झाला. असं वाटायचं आता काय करू काय नको. वेळ आलेली त्या गोष्टीची, कारण यांच्या डोक्यात एकच वार असतो, रविवार डोक्याला ताण नाही. शनिवार रविवारनी लय कार्यक्रम खतरनाक केले लोकांचं केलं, देण्यात ठेवा. 50-50 किलोमीटर डोळं बांधून बाई गाडी बसून कार्यक्रम राबवतात. 100-200 देतो, 100 नाश्ता कर, हे 100-200 असू दे खर्चाला, 500ची नोट घेवा. पण इथून 30 किलोमीटर जाऊन तिथं उभी राहा, डायरेक्ट गाडी नाही यायच्या एवढ्या मिनिटांनी येते, तिथं उभी राहा. मी आलोच. वॅगनार घेऊन आलो. वॅगनारचं शिक्षकांचं काय ना, ते माझं डोकं कधी कधी आउट होतं. मग आता जेवढे शिक्षक आहेत का त्याच्यातल्या 70% शिक्षकांची एकच गाडी आवडीची, वॅगनार. थोडा गाडी आतून शिटी बिटं फोल्ड होतं, काय मला बघावं लागेल एकदा, काय वानगडी कळत नाही. ती मी आलोच मागून. म्हणला चल. आता ही जी बाई आहे
ह्या बाईच्या मनामध्ये शिक्षकाची माहिती घेतली, त्याला नाही बायको, हिला नाही नवरा. हिच्या मनाने उचल खाल्ली. चांगला गडी आहे, 70,000 पगार म्हणजे 5-5 हजाराची साडी नुसती महाराज म्हणजे मिळेल मला. अर्धा तोळा 1 तोळा तर वर्षातून एखादा का ना, पण वर्षाला तोळा तर कुठे गेला नाही. 70,000 पगार आहे. चांगलं चून सकाळच्या पारी पोहे, फ्रीजमध्ये सफरचंद मिळणार, रविवारचं चिकन मिळणार, उपासाच्या दिवशी फराळाचं मिळणार, ती बी हाय फाय सफरचंद तर रोजचाचे. लाईफस्टाईल जरा बदलून जाईन आपली. कॉस्मेटिक्स वापरीमध्ये आधी फोन आयफोन घेऊ शकते. 70,000 पगार आहे. अशी स्वप्न हिने रांगवायला सुरुवात केली. मग तिच्याकडे देण्यासारखं काय आहे? स्वतःचा देह आहे, स्वतःचा आत्मा आहे, स्वतःचं मन आहे, जीव लावू शकते, आणि स्वतःचं मूत्रपात्र पण आहे, ती पण त्याला देऊ शकते. पण हे करताना ती एक नाही विसरली ही गंगा, की ज्याच्याशी लग्न, ज्याची सप्तपदी, जो नवरा होता, हा, त्याला मोकार सोडून ही बिगर नांदता निघून आली. हे तिचं पाप आहे. स्वतःचं पाप कुणी कबूल करत नाही, तिने सुद्धा नव्हतं केलं. पण या दोघांना माहित नव्हतं की नियती हा प्रकार आहे. वा, आपला पार्थ कसा बसलाय, पण तरी सांगतो, बुमरँग तुम्ही जे करताल ना ते कालावधी जाईल, पण फिरून बरोबर तुमच्यापर्यंत परत येणार. एखाद्याचं 5,000 रुपये बुडून बघा बा, तुम्हाला नाही कुणी तर कोणतरी डाळ टाकलं तर मला विचारा, लिहून घ्या तुम्ही, टाका, करा तुम्ही. विषय असा. हिने मला स्वप्न बघायला सुरुवात केली. शिक्षकाचं तर काय कंट्रोल अनकंट्रोल होत चालतात, विषयच काय नाही. आता तेवढं तरी बरे की मोबाईल असलेली फिल्ममुळे थोडा रिलीज व्हायचा रातचा कावा कावा, पण इलाज नाही त्याला. म्हणजे काय करावं, ही दुनिया आहे बरं का, आतली ध्यानात ठेवा. पण बाहेर फिरताना, वावरताना, बोलताना जी संपर्कात येतात ना, अख्खे 99.99% हरिश्चंद्रच. मी किती चांगला आहे दाखवता प्रयत्न करतो, असं काही नसतं. प्रत्येक माणसाची व्यक्तिरेखा, प्रत्येक माणसाच्या, पुरुषाच्या फॅन्टसीज वेगळ्या असतात. तर ते, आणि स्त्रियांचे काय एज्युकेटेड अजिबात कमी नाही. म्हणजे बरेच जण, आता मला तर सांगतो खरं, एका मुलीचा फोन आलता, म्हणले तुम्ही स्त्रियांचे जे अत्याचार होता त्याच्यावर कमी बोलता. म्हणलं अजिबात नाही बोलत. प्रत्येक वेळी परिस्थिती वेगळी असते. कधी स्त्रीवर अत्याचार होतो, कधी पुरुषावर होतो. पुरुष जर दारू पिऊन येऊन न कमावता त्या महिला मारहाण करत असेल तर 100% पुरुष चुकीचा आहे. त्याबद्दल कुठल्या दया माया असण्याचं कारण नाही. महिलेचं बरोबर आहे, तिने काय करावं, लेकर काही सांभाळावीत. पण महिलाच जर चुकत असेल, ती असताना, सगळी व्यवस्थित असताना, ती जर परपुरुषाची गपची बोलत असेल, संबंध ठेवत असेल किंवा भेटत असेल, तर ते नवऱ्यापेक्षा परपुरुषाचं बोलणं आवडत असेल, मग आता चूक कोणाची नाही. म्हणले ते बरोबर आहे. हा म्हणलं तसंच असतं, मग तुम्हाला आतलं कळायचं नाही. म्हणलं तसंच असतं. म्हणले आजकाल आम्ही सुद्धा इतक्या प्रगत झालो आहोत की साईज आम्हाला काय पाहिजे हे सुद्धा आम्ही काही दिवसांनी सिलेक्ट करणार आहोत. त्यासाठी सांगतो, ह्या महाराष्ट्रात डॉक्टर, इंजिनियर, वकील, जज बनणं सोपं आहे, शेलार मामा बनणं अवघड आहे. का माहिती आहे का? कधी काय आघात होईल सांगता येत नाही. फोन रूपाने विचार करतो मी सुद्धा 5 मिनिटं, की एक मुलगी लग्न न करता म्हणजे शिक्षणासाठी वडिलांनी टाकलंय तिला कॉलेजला, आणि ती इतकी अधिकृत म्हणजे हाय लेवल विचारसरणीची आहे की ती म्हणते मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याची साईज सुद्धा चेक करून घेणार आहे. आता ही करायचीच कशी बुवा, तुम्ही सांगा बुवा. आता म्हणजे आता कुठला टेप लागल त्यासाठी, कोणती काय सिच्युएशन असेल. पण होणारा नवरा म्हणजे ही शिक्षित, तो शिक्षित असणार, बरे IT वाला असो, कुणी असो, तो म्हणजे एज्युकेटेड असणार, एक चांगल्या आई वडिलांचा चांगला मुलगा असणार, कसाही असू दे. पण हे मापून देन, ते मला बघून दे म्हणल्यावर त्याची रिॲक्शन काय असेल बुवा. हे डोकाचा बार होण्यापेक्षा आपलं सुरीकडे जाऊ, काय डोक्याला ताण करीता. लग जगलंय चित्र चाललंय बुवा. आता इथं काय झालंय, त्या गंगाने ह्या बसवराजला सांगितलं, मला फिरायला घेऊन चला, कारण मला इथं फार कोंडल्यासारखं होतं. नवरा काय मी काय चांगला नाही मिळाला का, नवऱ्याला नाव ठेवतात बिगर नांदणाऱ्या. काय काय कारण होतं ते काय कळलं नाही, पण तिने सोडून दिलं ते असं तसं. मग शिक्षकांनी थोडा सावर विचार केला. हा जो शिक्षक आहे ना, बसवराज, ह्याची एक मेंटॅलिटी मला लय आवडली बा. ती बाई नामकन तमकन ही स्वैराचरण ह्याच्यापेक्षा त्याचं चालून नोकरी लय प्रेम होतं बा. तू आपला सावर विचार कर. नाही असं मला अचानक नाही जाता येत, थोडं काही मला थोडं विचार करायला दे. कसं आहे, जाऊ आपण फिरायला, नाही असं नाही.
तुला काय माहिती तुझ्यापेक्षा मी किती आतुर आहे चड्डी फेडायला माझी स्वतःची. पण तू काळजी करू नको, माझा प्रॉब्लेम थोडा वेगळा. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही तसलं काय नाही म्हणला, प्रॉब्लेम माझा असा आहे. ते सांगत नाही तुला, पण तुला मी सांगतो लवकरात लवकर कधी जायचं काय. ह्याचा प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का, शिन्यार बसलं, काही शाळेची वेळ नव्हती, संध्याकाळी लुंगीवरच. हा, कारण कपड्याचा ड्रेस 2-3 वर्ष गेला पाहिजे असा विषय असतो. बऱ्याच शिक्षक सगळ्या नाही. म्हणला एवढं चालून आलंय पण हा काय ट्रॅक तर नाही. कारण माझं ही नोकरी त्या बायान भियान हे असल्यापेक्षा नोकरी आपल्याला महत्वाची. नोकरी गेली ना आपण तर येडं होणार बा. हा, कुठल्या तरी मंदिरात जाऊन तिथं 2 टाइम जेवण मिळतं, शिर्डी भागात फुकट जेवण मिळतं. पण पकडली ना आता परत असे नाही, पकडली की तुरुंगात टाकायचं. आता कष्टकरा भाकर का एकमेव उपाय. नोकरी तर गेली नाही पाहिजे म्हणला, नोकरी गेली तर राहत नाही. हिच्याबरोबर फिरायला गेलं, मग त्याची विचारसरणी अशी होती, मेंटॅलिटी. फिरायला नेलं, हिमच आपल्या शरीर सुख देईन, सगळं होईन, आपल्या घरीभर मजा वाटत सगळं. मी शिक्षक आहे, मी लोकांना जागृत करतो, मी फसायला येडा आहे काय? अजिबात जायचं नाही, अजिबात नाही, नकोच. ती जायलाच नको. 70,000 पगार सही मारले की बाता पडतात. आणि कसं व्हायचं? मला असं लग्न करायचे, मला गरीब मुलगी भेटावं एखादी स्वभावाने, नाही का, म्हणजे तिने मला धुणं धुवायला नाही लावा, भांडी घासायला, स्वयंपाक वाढ म्हणले की तिने नाही म्हणावं की हाताने घेऊन खा, असं नाही म्हणावं. अशी मिळावा, माझी लेकरं व्हावं, त्यांचं सगळं मी करावं माझ्या हातात. माझी लहान मुलगी लहानशी मोठी व्हावं, मुलगा मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहावा. हे सगळं करायचे मला. 17चा पगार आहे, सगळे नोकरी नाही गेली पाहिजे, नोकरी नाही गेली पाहिजे. पण पैसा काय कायमच मिळेल, माणूस काय कसा बी जगू शकतो. इतका भरलेला देह, देवादी काल तरी काय सोडलं, देवल तरी काय चुकलं का? काही ऋषी मुलींची तपश्चर्या मेनकेनी रंबेनी खंडित केलेली आहे. आपण ते एक माणूस आहे. अरे अननसा असा बरे बदकाचा नको नको, आता ते नकोच. इतका ही अशी मदनिका विदाऊट वस्त्राची जर बेडवाली तर काय तो स्वर्गीय सुखाचा आनंद वर्णावा. वा वा वा. शिक्षकाचा असा 2 मध्ये कोण जिंकलो महाराज? ज्यापासून तो म्हणत आहे की नोकरी 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 नोकरी, सिक्युरिटी आहे, नोकरी आहे, पैसा आहे, काय नको. हारली ना बाबा. नोकरी फर्स्ट नाही, नोकरी सेकंड, बाई फर्स्ट. बाई फर्स्ट त्याची निवड केली. चांगल्यांदा खेळ खलास झालाय बाईमुळे, ध्यानात ठेवा. हा, लय अवघडी काढला ते मुहूर्त. तुम्हाला माहिती आहे मुहूर्त शनिवार रविवारच असतो. 10:30ला सुटल, जेवत बिवत काय नाही, नाश्ता करतो नॉर्मली 11ला. तो 11च्या गाडीने थोडी पुढं जा, मी पाठीमागच्या गाडीने मागून येतो. हा, आणि थोडी लांब जा. पैसे नको, सही मारली 70,000 पडतात. तू नको पैसे घे, 500,000 लांब जा. रंगारंग कार्यक्रम लॉजला आधी. पण ते कर्नाटक राज्यात होते, बेळगाव जिल्ह्यात होते. पण रंगारंगासाठी ते कोल्हापूर जिल्ह्यात यायचे, कारण बाँड्री मध्ये. आणि एसट्या बिष्ट चालूच आहे, तुम्हाला माहिती. एक सिक्युरिटी म्हणून त्यांनी तो प्रकार केला. पहिल्या वेळेस हजार गडबडत लय त्याचं की बाबा ह्याच्या डोक्यात काय, ह्यांचा जरी गेम झाली, हे जरी उलटे पालटे झाले, काही झालं, ह्याच्या डोक्यात एक होतं की बाईने माझ्या विरुद्ध पोलीस तक्रार करू नये किंवा नोकरी जाईल. नोकरी गेल्या म्हणजे मी तर आत्महत्याच करणार मग, कारण नोकरी फर्स्ट. आता ह्याचा नाही मग आवरला, काय करा. पण तो ह्याचं बिल द्यायला सुद्धा टिपमध्ये सुद्धा 500 दिले, शिक्षक असून. शिक्षक बरेच वेळा म्हणजे सगळेच नाही, पण बरेचसे शिक्षक कंजूस असतात, ते तुम्हाला कळत नाही. शिक्षक कंजूस असतात का नाही पाहण्यासाठी बघायचं असतं तर बघा. मी लय प्रयोग केलेला माणूस आहे. मी काय करायचं माहिती आहे का, आमच्या गावात मराठी शाळा आहे, हायस्कूल आहे, सगळे शिक्षक लोक आहेत ना, सगळे हायस्कूल आहे. आठवडे बाजार कोणत्या टायमाला जायचं बघा. अंधार पडल्यावर गेले की वाटे मिळतात, काही शिक्षक वाटे घ्यायचे म्हणायचे. नोकरी असून सगळं असून पिको फॉल करून मिळेल, आणि ती बायकोला पिको फॉल ही काचेची बटणं लावणारे बरेच आहेत. हे असं त्यांच्या प्रपंचाचा भाग आहे, बस. असून दे ही गुतलं बसवराज. त्या सुगंधाने, त्या देहाच्या गंधाने इतका प्रफुल्लित झाला, फार नशा उतर. 500 रुपये तर नुसतं टिपत देऊन टाकली त्यांनी वेटरला, इतका खुश झाला ते. हा, म्हणला बा धन्य झालं बा. आणि जसे 2 तास गेली, ती तिच्या परस्पर तिच्या घरी गेली, हा परत तिच्या घरी आला. तरी याचं काय केस करते का काय, मला गोतावते काय, एवढे मी साठवून ठेवलेले पैसे याड्या मोडा लावते का काय, किडनी काय लावते काय, नोकरी गेली तर काय करायचं. थोडं जाग्या वालता, पण तिने तसं काही केलं नाही. कारण तिच्या मनात काय चाललं होतं, मला यांनी स्वीकारावं
अधिकृत माझ्याशी लग्न करावं. आणि दोघं एका जातीचे, त्यामुळे तोही काही विषय नव्हता. आता त्याच्यातले मारामाऱ्या होत्यात, ही असं तसं ती जाण्या मरू द्या, लग्न करावं ही खुश. म्हणजे माझा देह मी त्याला समर्पित केला. माझ्याही काही फॅन्टसीज असतात. त्याला फॅन्टसीबद्दल जरा जास्त बोलायला पाहिजे, चांगला तास 2 तास एखाद्या एपिसोड काढाय. पण बघू आता प्रयत्न कर भविष्यात. पण ती लेगन विषय तुम्हाला सांगतो, तिच्याही काही फॅन्टसी होत्यात. माझ्या फॅन्टसीप्रमाणे हा मला रिस्पॉन्स देतो, मी रिस्पॉन्स दिला. रिस्पॉन्स देणारी स्त्री असा ह्याच्यात बरं का. गेले का आहे ते नाही पारे म्हणते काय हो, मला आता वाटते तसली नसावं. हा पारी चांगली पाहिजे रिस्पॉन्स. हा मला ती बॅडमिंटन लय आवडतं. ते खेळ का आवडतो माहिती आहे? ते बाकीच्या गोष्टीमुळे नाही, तुमच्या डोक्यात काय बी. शिकडून चेंडू टोलावला की एक टप्पा खाऊन बरोबर तिकडून टोलवायचा. तिकडून टोलावला की काही करून पळत जाऊन इकडून परत टोलवायचा. स्टेपिग्राफ बघा कधीही करून. माझी आवडती त्यावेळेची टेनिस स्टार होती. सगळ्या मॅच पाहिलेला माणूस आहे. 7 मॅच फक्त तेंडुलकरच्या सुटल्यात. हा ध्यानात ठेवा, जाऊ ना बरोबर. आता इथं काय झालंय, रंगारंग चालू. आधी बाहेर शनिवार रविवारचा कार्यक्रम चालू व्हायचा, त्यानंतर हळूहळू घरात व्हायला लागला. होऊन दे, तसं आपल्या अडचण नाही. पण हे अनैतिक होतं. याची बायको नांदत नाही त्याची, हे थोडं हे होतं. हे चालून त्याबद्दल वाद नाही. ह्याची नोकरी टिकली, हा खुश होता. मग तिने हळूच अशी दफली काढली पहिल्यांदा गंगेने. सगळे एकमेकाला समाधानी आहेत, रंगारंग चालू आहे, सगळं चालू आहे. आता बघा क्राईम कुठं घडतो नेमका, त्यामुळे सावध व्हावा तुम्ही. तिने दफली खबरची काढली. याला कसं वाटलं, हाय असं चालू द्या. ह्यांचा रंगारंग 1-1.5 वर्ष चालला. म्हणजे आता काय कुणी कुणाला कुठं तिळे हे सगळ्यांनी सगळं बघितलं होतं, एकमेकाचं देह पूर्ण बघितलं होतं. अशा सिच्युएशनमध्ये एकमेकाची जी वैचारिक देवाणघेवाण आहे, एकमेकाला जे विचारायचंय, सांगायचे, बोलायचे, ह्याच्यात आडपडदा राहत नाही. बाई डायरेक्ट बोलते, या असं तसं. हे म्हणतो बरं ठीक आहे म्हणजे थोडक्यात नवरा बायको सारखंच. पण लग्न नसतं, ते एक लफडा असतं. ते लग्न कधी, लग्न झालं मग समाज मान्यता सगळं, आणि ते कायदेशीर तुम्ही बांधलं जाता, ही लक्षात येत नाही मुलींच्या आत्ताच्या. कधी कुणाला ती डेटन दुनियादारीन झाटन, ते ये हॉलवरन ये लॉजवरन ते लिव्हिन हे बेकारसट प्रकार आहे सगळे. ह्याचा काय फायदा नाही तुम्हाला सांगतो. लग्न ही प्रक्रिया, एवढी सुंदर प्रक्रिया मोडीत निघायला लागली. आता इथं बाईनी खपली तर काढली बा. म्हणले आपण लग्न कधी करायचं, कधी परत सावरून बरं का. आहे ना म्हणला, तसं बरोबर आहे बरं का, तू म्हणतो ते बरोबर आहे बरं का. पण याच्या डोक्यात काय होतं माहिती आहे का, त्याच्या फॅन्टसीचा एक भाग असतो, तुम्हाला सांगतो. हा फॅन्टसी एक विचार असा असतो. तुम्हाला एक मुद्दा सांगतो फक्त, त्याच्याशी रिलेटेड ही केस आहे की काहींची वैचारिक भूमिका, एक फॅन्टसी अशी असते स्त्रीभोगा संबंधी. बरे ती स्वतःची पत्नी असो, भले ती शेजारीनं असो, भले एखादी व्यवसाय करणारी बाई असू दे किंवा काय असू दे, त्यांना सतत बदल पाहिजे असतो. ही फॅन्टसी लक्षात घ्या. बऱ्याच स्त्रियांना, संसारिक स्त्रियांना हेच कळत नाही. बाय मी असून हे बाहेरचे 2-2, 4-4, 6-6 का, ही फॅन्टसीचा प्रकार आहे की त्यांना सतत बदल आहे. आणि ही लोक सुधरत नाहीत मरुस्तवर. मरुस्तवर सुधरत नाहीत, तशीच राहणार. वेगवेगळा गंध, वेगवेगळा स्पर्श, वेगवेगळा रिस्पॉन्स, त्याच्यामुळे ह्या फॅन्टसी तयार होतात. हा विषय. आता इथं काय झालंय, शेल कटाळला होता, ह्याच्या डोक्यात होते. आता ती बायको जाऊन द्या किंवा बाहेर कुठं काय असलं, ते काय त्यांनी रेकॉर्डले आलेलं नाही पोलीस स्टेशनला. आता ते आले ते तुम्हाला सांगतो. होती लग्न म्हणलं की नको, 36-24-36 वेगळी. हिच्यापेक्षा देखणी आपल्याला अजून मिळू शकते अधिकृत, कारण मी शिक्षक आहे, 70,000 पगार, सही मारलं की. मग इथं कशाला, इथं नको. किती केलं तरी सेकंड, नवरा आधीच आहे, पण माझ्या बरोबर आहे आता, पण कशाला. म्हणजे याचा अर्थ ह्या दोघात कुठल्याही भावनिक गुंता नव्हता, एकमेकांशी प्रेम, आपुलकी, आदर अजिबात नव्हता. होती फक्त 2 शरीराची भूक, आग मिटवण्यासाठी दोघे एकत्र आलते. लक्षात घ्या. बाई तिच्या जागेवर बरोबर होती, तू लग्न कर, नो प्रॉब्लेम. ह्याला दुसरं एक दिवस तिने तर ऐकलं बाबा की लग्नासंबंधीची दुसरीकडे बोलणी चालू झाली. मग तिने तिचं अनेक रूपापैकी दुसरं सेकंड रूप, जे सुंदर रूप
आव्हानात्मक नजरेने लाजायचं, मोरडायचं, रिस्पॉन्स द्यायचं. वरड म्हणले की वरड म्हणायचं, इवळ म्हणले की इवळ म्हणायचं, असं रिस्पॉन्स देणार. वर खडकार म्हणले वर खडकार म्हणायचं, कमान किल मी म्हणायचं. तेच रूप आता बदललं होतं आणि तेच रूप तीच बाई. माझ्याशी गद्दारी चालणार नाही बरं का. मी तुझ्यासाठी काय नाही केलं. हक्क दाखवते, कशी दाखवते, मी तुझ्यासाठी काय नाही केलं. बिगर कपडे तो सिरियल नुसती कपडे घालाय सुद्धा 15-20 मिनिटला. तुम्हाला माहिती आहे का, गड्या म्हणे का नुसतं उलटीच घालतो कधी कधी चटी तू काम झाल्यावर. असंच प्रकार लोकांचा. त्या बाईने स्वतःचं रूप बदललं आणि गंगेने तिचं ओरिजिनल रूपात ती परत आली. पोलीस स्टेशनला जाईन, वारंवार माझ्या बलात्कार केला, अत्याचार केले अशी केस ठोकीन त्यांना. तुम्हाला कधी समजू नको. माझं साधं मागणं आहे. तुझ्याशी मी माझं सर्वस्व दिलंय, तुला दिलंय, मी तुला नवरा मानलंय. फक्त आता अधिकृत लग्न करायचं. मला काय नाही, रजिस्टर कर चालतंय, मला काय नाही, तू देवळात कर चालतंय, पण लग्न करायचं. हे लग्न मुलगी बघन चालणार नाही. आता माझ्याशी गाठी बस. ज्यांचा तो कार्यक्रमच क्रेडिट झाला बसवराज. हा पोलीस स्टेशन तीन नाव काढलं ना, मला वाट लागली. तोंड मारून गेला कोण नाही म्हणला. माझी नोकरी एवढी जीवाबान सांभाळेल, किती त्रास. माझी नोकरी 70,000 रुपयात आलं डोक्यात. कशामुळं ही जर पोलीस स्टेशनला गेली, काय असली क्लिप बी दुनियादारी, माझ्यावर केस ठोकली. पोलीस तर काय दुधारी तलवार आहे. हा ते घासून तयारच असतात. तुम्ही फक्त या नाव घ्यावं, तुम्ही नंबर आहे का ते आम्ही शोधून काढतो. मग ते आता आल्या तुम्हाला ते लय काचकाट. तुम्हाला काय माहिती आहे, पोलीस स्टेशन ज्याला अनुभव त्याला माहिती आहे. माणसंच असतात पण ती थोडी वेगळ्याच प्रकारची काय असतात, चांगली काय असतात, वाईट पण काय असतात त्यांना. शिव वैतागलं बा. शिव मला आता काय करावं, पण दाखवून पण शिक्षक आहे मला, मी जगाला ज्ञान देतोय. माझ्याकडून चूक झाली असेल ठीक आहे, मी माझा स्वतंत्र विचार आहे, माझे 70,000 माझेचे, माझी चुंगी माझीचे, मी थोडा व्हायला गेलो असेल याचा अर्थ काय असा आहे का माझी नोकरी जावं ह्याने केस करावा. मला अवघड आहे. याला म्हणायचं करट कार्यक्रम. असं काय नाही, कुणी करू शकतं. शीत झाल्या हो. मग हा शिक्षक मला, मी शिक्षक थोडं डोकं लावून विचार करतो, यातून बाहेर कसं पडता येईल, यातून निसटतं कसं आहे. यातून निसटण्याचा मला तरी एकच मार्ग असतो, या बाईला कायमची संपवायची. हा न बजेगा बास, न बजेगी बासुरी. महाराजा खर्च करून 70,000 मी त्याला लॉजवर इकडे तिकडं खाणं पिणं. पनीर खाती, काजू करी मागती, किती डाळ मिळाली का डाळ. माझ्या पैशाने 70,000च्या यांनी खाल्लंय सगळं. आणि सुख घेतलं, सुख दिलं, दुनिया किरीन मानती. सुख काय माझं घेतलं नाही का तू. असं तुम्हाला विचारणं ते आतलेले विचार असतात ते. सुख द्या, सुख घ्या, एक वेगळं तत्व त्याच्या एखाद्याची निवान सांगन. कुठल्या कुठल्या प्रकारचं काय काय असतं ती कार्यक्रम लेगादाळी तुम्हाला सांगतो. ती ऐकायला सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही. काय इडी व्हायला बसले. आता तुम्हाला सांगतो, ह्या केसमध्ये शिक्षकाने ठरलं की हिला काटा काढायचा. मग नेहमीप्रमाणे समाजात नजर पाडली की आज दिसणारा प्रत्येक माणूस समाजातला, रस्त्यावरचा, एस टी स्टँड, रेल्वे, हा एक झॉम्बी तो पैशाची मागे धावत असतो. कारण पैसा जीवनाची गरज आहे, जगण्याची गरज आहे. जे तुमच्याकडे जेवढा पैसा तेवढी तुम्हाला लोक किंमत देणार असतात. हा असं आहे. मी आज काही प्रयोग वेगवेगळे केलेले आहेत, पण ती तुम्हाला सांगण्याऐवजी मी ऑन कॅमेरा ते प्रयोग करून दाखवेन. मी म्हणजे आपली व्हॅल्युएशन जाणून घेण्यासाठी स्वतःची काय काय प्रयोग केला, पण लांब जाऊन केलं बरं. इथं काही इथं ओळखतात लोक, गाव असन, तालुका असन, ही ते लांब जाऊन केलं, पण ते प्रयोग केले की विदाऊट कष्टाचा, म्हणजे बीक सुद्धा मागून बघितलेली. कोण पैसे देतं, म्हणजे मला आवडतं समाज जाणून घ्यायला, लय समाज जाणून घेतला. गरज पडत नाही मला संपर्कात आल्यावर कोणाची काय नीड आहे, काय गरज आहे, असा विषय जाऊ द्या मुर्द्या. इथं काय झालंय, समाजात त्यांनी पाहिलं, म्हणलं पैसे तर माझ्याकडे आहेत भाऊ, 70,000 मिळतात बरं का सही मारलं की. तर रोटी पण तर भेटलेच 2. मग गुटखा बिटखा खाणारी तसली, पाचापाच ठोकणारी कुठे बी क्रिमिनल लेवलची, छोट्या मोठ्या रस्त्यावर ते लूट, काय म्हणते गाडी अडवायची, लूटमार करायची, ही ती मारामारी नाही इथपर्यंत. हाफ मर्डरचा एक आरोपी होता. हे असे 2 जण, त्याच्यातलं एकाचं नाव लिंगप्पा आहे. ते 2 जण, बाबू नावाचा ड्रायव्हर आहे आणि गाडी आहे क्रुझर. झालं भाऊ, सिस्टीम तर राबवली. तारीख ठरली 25 मे. 25 मेला कार्यक्रम करायचा, कारण 26 तारखेला 26 जानेवारी असते, तुम्हाला माहिती आहे. सॉरी, 26 तारीख मोकळी होती मध्ये, 25ला कार्यक्रम करायला ठरलं. मग गेला. मला होय गंगे, तू मनाने जितकी चांगली आहेस तितकी शरीराने चांगली आहेस. ते शिक्षक आहे, ते मला सोपं नाही. त्याच्याकडे शब्दसंचय, शब्द संपदा आहे माझ्यासारखीच. तुझ्याशिवाय इतरांचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. माझ्या पप्याची बंटीची आई
तू बनावं आणि आपल्या लेकराला आपण असं मस्तपैकी वाढवावं, याची माझी अपेक्षा आहे बघा. पाघाळी ना बाई, ते दुसरं रूप होतं का ते लगेच पहिल्या रूपात आली. भया तुम्ही नाही, मला लय लाज होतं बा, चल जाऊ फिरायला. मी असंच असतं मग काही बी तयार. हा मग तेच म्हणतो तो, फिरायला गेलं पाहिजे, एकमेकाला अजून आपण बसू, चहा घेऊ एकत्र. एक आपले कसं ऋणानुबंध जे जुळल्यात कपड्याची विदाऊट कपड्याची, हे आपण अजून पुढं कॅरी ऑन करू. तू असे विचार करू शकत नाही. कुठं जायचं, कोल्हापूर जिल्ह्यात जायचं का, म्हणजे कुठं चंदनगड तालुक्यात जाऊ, तिलारी घाट आहे ना, तिलारी घाट ते निसर्गरम्य परिसर आहे. ह्या उन्हाळ्यात उष्णतेसोबत तिथं थंड हवा येते, रिलॅक्स होऊ, थोडं एन्जॉय करूच. त्याला काय होतं बिगर कपड्याचं. फसली का बाई, फसली, ओके. ही ट्रॅक्स गाडी, क्रुझर क्रुझर, बाब्या ड्रायव्हर, 2 रोटी पंटर, 1 शिक्षक, आणि हिला बसावलं पुढं. मग नको गाड्याच्यात बाबा, आता बायकोही होणारी मांडल्यावर गंगी ड्रायव्हर शेजारच का सेपरेट सीट असतं तिथं. गिअरचं दांडकं मध्येच असतं, चुकून सुद्धा हातपाय बायकडे जात नाही. बाकी ठिकाणी असा विषय नाही. ते तिकडे ही इकडे झाली गाडी चालू. ते जवळ आहे, अंतर काढले ना 2-3 तासाचं. टायमिंग निघण्याची वेळ अशी ठेवली की नेमकं तिथे गेल्या थोडं अंधार पडला पाहिजे, 7-7:30ची वेळ पाहिजे असं पाहिजे. ती पुढं बसलेली, बाबाला म्हणलं थांब, आणि ते गाठात आल्यावर गाडी लोखंडी टामी घेतली. ती गंगी पुढं बसलेली, ह्या बसवराजनी जी मागून म्हणला, हे मागून ठाणा ठाणा 2-3 ठोकून इंदूर टाकलं. बाई आरड्या वरड्या चान्स नाही, खालास जाग्यावर रक्त बिक्त सगळं बाहेर लागलं. 2 रोटी पटर सांगितलं, तंगड्या धरा, तिकडून हात धरा, द्या टाकून खाली. ह्या गाठाचा उपयोग अतिशय सुंदर गाठ आहे, पण तीव्र वळणं, जंगली श्वापद, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोडखं डोंगर नाहीत, निसर्ग संपदा आहे. जंगली प्राणी ती पुरावा नष्ट करण्यासाठी अनेक आरोपी या गाठाचा वापर करतात, लक्षात घ्या. पण पोलिसांना सगळं माहीत असतं. पण टाकली की परत माघारी गेली गाडी, दिली गंगी टाकून तिकडं. गंगीच्या आईवडिलांनी रिसर कर्नाटकमध्ये तर म्हणजे मिसिंगची आणि फोटो दिला होता. कोल्हापूरला 3 दिवसांनी बॉडी दिसली. कोल्हापूर पोलिसांनी ते पाहिलं, पंचनामा केला. कोल्हापूर पोलिसांचं इतकं तुम्हाला सांगतो मनापासून आभार. केस फॉलो करावी ते यांनी केली, 1 नंबर केस. ती जी टीम होती ना, इतकी 1 नंबर की बाबा त्यांनी असं थोडा चंग बांधला. काय होतंय मला, ही केस क्रॅक झाली पाहिजे. ही 25-26 वर्षाची महिला दिप्पाड सांग, कुणी मारली असेल, काय मारली असेल, त्यांच्या तपासाचा भाग. सगळे CCTV पोलिसांनी आजही चांगल्या प्रकारे काम केलं तर त्यांना नियतीची साथ असते. फक्त कष्ट करा. 1 क्लू, आणि पोलिसांना तेवढं माहीत असतं, 1 क्लू ते त्यांना लगेच वाटतं ही केस क्रॅक होऊ शकते, इथं होऊ शकते. आणि जे होत नाहीत पोलिसांना केस, त्याला म्हणायचं परफेक्ट मर्डर. त्याचे सुद्धा केसेस आहेत. परफेक्ट मर्डरवर तुम्हाला एखादी एपिसोड बनवून सांगेल की पार CBI नाही, तुम्ही पार इंटरपोल जरी बोलावलं ना थोडं, तरी ते केस म्हणजे हाच आरोपी आहे आणि हेच हे मारलं सिद्ध नाही होऊ शकत. त्याला म्हणतात परफेक्ट मर्डरच असतो, पण तो परफेक्ट असतो, कायद्यात बसत नाही तो. पोलिसांनी सगळे CCTV चेक केले. गाठाच्या खालच्या जो CCTV होता त्याच्यात एक दिसलं की ही गाडी गेली, 22 मिनिटांनी गाडी परत माघारी गेली. लगेच संशय, गाठ वळडून तुला पुढं जायचे ना, तू 22 मिनिटात माघारी काय आला, तू काय केस टाकाय आलता का इथं, असा विषय. तू आलता कशाला. लगेच ती गाडी आला म्हणलं, गाडीचं दिसते पण काही नंबर दिसता ना, ते सगळे पर्याय होत्यात. गाडी कुठली पासिंग की दिसते कर्नाटक, महाराष्ट्रात काय MH मध्ये काय करतोय तो, आणि ते बी MH 9 मध्ये. 9 हा खाऊन लागला त्यांना, सोपा नाही. 9 सोपा नाही. कोल्हापुरी तांबडा पांढरा खायला आलते का, तांबडा पांढरा नाही, तांबडा पांढरा तिखटा सकट मागून वाचला पाहिजे यांच्या म्हणले. ही संशयास्पद गाडी, सोपं नाही. पोलीस टीमचं इतकं कौतुक करावं तेवढं कमी तुम्हाला सांगतो. त्यांनी डोकं लावलं. हा काय हवेतून आला का, या टोलनाक्याचं CCTV, टोलनाक्यामध्ये लगेच यांची मस्तपैकी पुढं बाई बसलेली दिसते, अस्पष्ट कवाय ना, नंबर क्लिअर. नंबर आला, रिपोर्ट कोणाच्या नाव गाडी काय ही आमच्याला विकली, आली बाब्याच्या नंबरपर्यंत कार्यक्रम. बाब्या म्हणजे कोण, ड्रायव्हर त्याचा. बाब्या कुठं टाकलेला, त्या गाडीचा अपघात बी झालता त्यांना येताना. बाब्याला चांगला असा लाल पिवळा झालता, खर्चाटला होता, म्हणजे मेला नाही, पण अजून हॉस्पिटलमध्ये. बाब्या गेला की शिक्षक घेतला की ही लिंक लागली. मग सगळी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आत्ता जे आहे यांनी ह्या टीमला 50,000 रुपयाचं बक्षीस दिलं. चांगल्या कामाचं पावती मिळाली पाहिजे. पण ते
ह्याच्यात कर्नाटक पोलिसांचा काय रोल नाही, हे आपल्या महाराष्ट्र पोलिसांचा रोल आहे, ध्यानात ठेवा. हा म्हणजे पोलीस म्हणले की लोकांची प्रतिमा वाईट असते शक्यतो, म्हणजे त्यात ते चुकीचं नाही. बऱ्याचशा पोलिसांची वर्दी पोलिसाची आतमध्ये खतरनाक गुंड असतो आपल्याला, तो त्या प्रकारे बोलतो, काय रेन आयरेन हेन तेन, बाई बघत नाही का नाही, कुणाला मस्काडीचं मारणार, गाणगाशिवाय देणार, ती वर्दीचा तो रुबाब, असं ते सगळं म्हणजे जे गुंडापेक्षा खतरनाक असतात हे असे काय हे बी असतात. हा ही सेटलमेंट दे. पण एक बाईचा फोन आलता मला लेडीजचा पुण्यातून, म्हणले आमची साधी घरगुती भांडणं झाली होती, आणि ती बाई इतकी स्मार्ट तुम्हाला सांगतो, आणि ती पोलीस स्टेशनला गेली, ती तक्रार घेतली की अशी अशी भांडणं झाली होती. पोलीस एक आले, त्यांनी ते मिटवले होते. त्यातली एक बिगर लागणारा पोलीस होता, तो पण चांगला होता, तो हिला रात्रीचा फोन करायला लागला, नाही आणि काही वेगळं बोलत नव्हता. त्याला वाटलं प्रत्येक काय सामान बघा आता इथं हे शीचं लग्न झालेलं, ते बिगर लग्नाचा. तो काय तिला म्हणायचा, मॅडम काय प्रॉब्लेम आला तुम्ही आहे बरं का, माझा दुसरं तुम्ही काय मला फोन करत जा बरं का, मी त्याला सांगतो बरं काही. म्हणजे मामा हा काय करू, हा का फोन करतोय, याला म्हणलं त्याला ब्लॉक कर आधी, माझं मी बघून घेईन, हा ओळख ओढवण्याचा प्रयत्न करतोय म्हणलं, असले यात बानगडीत पडू नका, लई चित्र माणसं आहेत. म्हणजे पोलीस वाईट आहेत, पोलीस चांगले बी आहेत, हे जे पथक आहे आपलं, यांनी एक नंबर कामगिरी केली. ह्या महिलेची केस यांनी क्रॅक केली, 50,000 त्यांना बक्षीस मिळालं. लई लांब लई आता माफ करा, पण स्टोरी मला तशा माझ्या पद्धतीने ती सांगायची होती. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या, एक देण्यात ठेवा. अनैतिक संमता शेवट हा फक्त वाईटच. आणि मी आहे ना जिथवर तुम्हाला सांगणार आहे, लपडी नको बा आपल्याला. हा का आपली घरची लक्ष्मी ना, आपण कशी सुधरा, लक्ष्मी नवरा सुधरून घ्यावा, दोघांनी एकमेकाला सुधरावा. घटस्फोटही नको आपल्याला, काय नको घटस्फोट, बेकार काय माहिती. लय तरुणांचं वाटोळं झालंय आजकाल, तुम्हाला सांगतो. काही नको, कष्ट करा आणि भाकर खा, स्वाभिमानाने खा. ह्याच्यापेक्षा चांगलं आणि वेगळं जग असं काही नाही. स्त्री आणि पुरुषांनी एकमेकाला जाणून घेतलं ना, तुम्हाला खात असलेली मिरची आणि भाकर सुद्धा तुम्हाला पंचपाकोनाचा आनंद देऊन जाईल. रामकृष्ण हरी माऊली.